हा आणि ते सर हा बोला ना. माफी मागितली त्या पोराची. हा जय भीम. जेबी जेबी कुठे आहेत म्हणलं? बीडला. बर बर बर. काय नाही, आपण जे सोशल मीडियावर सध्या व्हायरल चालू आहे अमोल खुनेचं, अच्छा हा. त्या संदर्भात बोलण्यासाठी फोन केला. म्हणलं का अमोल खुने समज एकटाच काय गुत्ता घेतलाय का तुम्ही? काय म्हणले? अमोल खुने गुत्ता घेतलाय का म्हणलं तुम्ही एकटा? काही पॅकेज वगैरे भेटलंय का आपल्याला? हो पॅकेज भेटले मला हा आणि माझ्याकडे सगळ्यांचं पॅकेज असते. हा हा हा. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं पॅकेज असतं, समाजात हो. दुही निर्माण होऊ नये त्याचं पॅकेज असतं, नाही समाजात नाही. वातावरण खराब ऐका ना, समाजामध्ये ऐका ना. ऐका ऐका मी बोलतो नंतर बोला. हा समाजात वातावरण खराब होऊ नये म्हणून पॅकेज असतं, हा पोलीस प्रशासनाला मदत व्हावी म्हणून पॅकेज असतं, हा लोकांना गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून पॅकेज असतं, जाती हा. तेढ निर्माण होऊ नये म्हणून पॅकेज असतं. सगळे पॅकेज असतात माझ्याकडे, नाही काहीच नाही, कमी मला नसतं. काय वाटलं की बाबा हम्म. जरांगे पाटलाचं वैयक्तिक एकट्याच पॅकेज जर भेटलं असेल तर नाही शुभेच्छा नाही, सगळ्यांचे पॅकेज आहेत माझ्याकडे. मी सांगितले ना आता, जे जे सांगितले ते सगळ्यांचे पॅकेज आहेत माझ्याकडे. असेल ना. बिलकुल. तुमचं काही आहे का? आपलं मराठी महाराष्ट्र चॅनल त्याच्याशिवाय चलतच नाही का काय? नाही नाही, म्हणलं तुमचं काही पॅकेज आहे ते सांगा ना, तेही करू. नाही नाही, पॅकेज देऊ ना तुम्हाला, पण पॅकेज देऊ ना. सांगा तुम्ही सांगा, पॅकेजवर तुमचं जर काय असाल पॅकेज तर आहे? तुम्हाला पॅकेज देणार, 100% बिलकुल देणार. बिलकुल द्या, बिलकुल द्या, करू आपण तुमचं पॅकेज पण. हो हो हो, 100% देणार, त्यात काही शंका नाहीये. पण बिलकुल. काय माहिती का, तुम्ही असं काहीतरी बातम्या देऊन किंवा एखाद्याला उचलून चेतावणी देता. काय काय चेतावणी काय काय सांगा ना, स्पष्ट नाही सांगा, का? शब्दात सांगा. नाही, पाटलाचं चुकलंय काय हे सांगा. त्याच्यात सगळंच सांगितलंय पाटलाचं काय चुकलंय ते. हो हो, तुम्ही सांगितलंय. मग तुम्ही एखादं मला पर्टिक्युलर गोष्ट सांगा. आता मी फार 2 वर्षापासून बातम्या करतो, हो त्याच्यामध्ये हो. काय चुकलं एखादी आत्ताची ताजी सांगा, एखाद्या लक्षात मी काय बोललो त्याच्यामध्ये, एखादं TRP त्याचं पाहिजे का? एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. एखादा शो देतो मी. टीआरपी जर पाहिजे असेल तर शो देतो ना एखादा. कसला टीआरपी शो? बरोबर भेटून जाईल. टीआरपी तुम्हाला माहिती आहे का? टीआरपी कोणाचा मोजला जातो? हा, कोणाचा मोजला जातो? टीआरपी म्हणजे काय सांगा बरं? टीआरपी म्हणजे काय? सांगा ना काय टीआरपी म्हणजे? हो, तुमचा अभ्यास पूर्ण आहे म्हणलं तुम्हाला माहिती नाही नाही असेल नाही, ना. सांगा ना. तुम्ही टीआरपीचा उल्लेख ऐका ना, केला. हॅलो. टीआरपी कुठं मोजला जातो आणि कोणाचा मोजला जातो? टीआरपी म्हणजे काय याचं उत्तर द्या मला अगोदर. हो हो, तुम्हाला प्रसिद्धी. टीआरपी म्हणजे प्रसिद्धी. कोण म्हणलं तुम्हाला टीआरपी मध्ये प्रसिद्धी? हा, मीच सांगतो की कोण म्हणलं. कोण म्हणजे म्हणलं तुम्हाला असं? शिक्षण कमी आहे माझं, आणि 12वी मग पास. शिक्षण कमी असलं तरी उगाच शब्द बोलून उघड मुडपून न्यायचं का लोकांना? जे माहिती नाही त्याबद्दल बी बोलायचं का लोकांना? नाही नाही, म्हणून तर नाही नेत. मग कसं? ऐका ना, पण उगाच पाटील उगाच असे. उगाच म्हणजे काय? उगाच उगाच म्हणजे काय? पाटलांनी केलंय काय हे सांगा तुम्ही. आम्ही कुठं तुमचं काय देश केलंय म्हणतो त्यांनी आम्ही. हा हा हा. काय केलंय म्हणतो, जे घडलंय त्याच्यावर बोलतो. अगोदर अभ्यास करून घेता 1-2-3 तास त्यांच्याकडून, नंतर पुन्हा बाईट घेता. हे चुकीचं आहे. कोणाचा अभ्यास करून घेता? अमोल खुनेचा. आम्ही अभ्यास करून घेतो. हो. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आली काय? अच्छा, प्रश्नपत्रिका तुमच्याकडे सगळं, उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, रिझल्ट सगळंच तुम्ही देता तुमच्या मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. बर बर. हा, त्यामुळे मग तेच म्हणतोय की तुम्ही प्रश्न विचारता, त्याला प्रश्नाचं उत्तर सांगता आणि नंतर मग बाईट घेता. हे चुकीचं आहे. काय समोरासमोर बाईट घ्यायला पाहिजे. समोरासमोरच घेतली ना. ऐका ना, एवढा काय अभ्यास नाही तो अमोल म्हणजे काही एवढा अभ्यास नाही. तुमचा अभ्यास आहे का? तुमचा अभ्यास त्याला सांगतो असं असं बोल. तुम्हाला मी 2 प्रश्न आता फोनवर बोललेले विचारण्याचे उत्तर देता येईना, ते सोपं नसतं कॅमेऱ्यासमोर बोलणं साहेब. हो, हा, काय बोलणं असं अभ्यास करून बोलणं, आणि मी म्हणतो त्याच्यासारखं जेन्युइन बोलणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही कोणी. हो, असं फॅब्रिकेटेड त्या जर बोलणं असतं ना, तर शेतामध्ये बसून त्यांनी माईकवर उभा राहून कॅमेऱ्यासमोर बाईट दिली नसती. तो इथंच बाईट देत नाही, तो सगळ्या ठिकाणी बाईट देतो. आणि तुम्हाला जर पाहिजेच असेल ना तर हा, 1-1.5 वर्षापूर्वीच्या बाईट बघा त्याच्या आहेत ना, रिन्युअलला भेटत असतील ना अहो तुम्हाला. 1-1.5 वर्षापाशी 1-1.5 वर्षापूर्वी मनोज जरांगेंना सुद्धा बोलता येत नव्हतं. तुम्ही काय सांगतात? मनोज जरांगे पाटील. हा, मनोज जरांगेंना सुद्धा बोलता येत नव्हतं 1-1.5 वर्षापूर्वी. हो हो, पाटील काय? म्हणा, पाटीलच आहेत ते. तुम्ही म्हणा ना, आम्हाला काय गरज आहे? हो ना. हो, आम्ही म्हणा, आम्ही ज्यांना पाटील म्हणायचं त्यांना पाटीलच म्हणतो आम्ही. हेच द्वेष आणि आहे तुमच्या तुम्ही आम्हाला मनात. प्रेशर कशाला करणार पाटील म्हणा म्हणून? प्रेशर नाही, प्रेशर मी करीत मग नाही. काय आहे तर? ऐका ना, हॅलो, द्वेष भरलेला मला आम्हाला उकळून द्वेषाची काय द्वेष काय याच्यामध्ये? पाटील म्हणा म्हणजे काय द्वेष असतो का? म्हणजे काय? पाटील म्हणल्यावर काय द्वेष म्हणजे काय? प्रेम वाढतं का लय त्याच्यामध्ये? नाही नाही, प्रेम वाढण्याचा विषय मग नाही. काय?
आणि तुमचा द्वेष काय? तुम्ही लोकांवर, सगळ्या समाजावर आणि सगळ्या राज्यावर पाटील म्हणून लादणार का काय लोकांवर तुम्ही? नाही, हा, काहीच मग संबंध नाही. मग काय? नाही काही नाही संबंध नाही म्हणजे काय? तुम्ही, काही आम्ही संबंध तुम्हाला, नाही. ऐका, तुम्हाला जे आम्ही, बोलायचं ते बोला. ऐका ऐका हा. ऐका आता तुम्ही थांबा. आपली तुम्ही संस्कृती आहे. पाटील, आम्ही तुम्हाला म्हणलं का पाटील म्हणायचं नाही अजिबात? हो, आमच्या समाजासाठी लढते बिलकुल म्हणून नाही. नाही पाटील मग होतो ना. तुमच्या बिलकुल म्हणा. त्याच्यापेक्षा आणखी कुठलं मोठं नाव असेल तर ते म्हणा. आम्ही हो. तुम्हाला त्यांना पाटील म्हणा म्हणू नका असं म्हणलं का? नाही. मग तुम्ही त्यांना पाटील म्हणा असं आम्हाला अजिबात प्रेशर करू शकत नाही. नाही नाही, 4-2 फुटाने येऊन वाटाने येऊन बोलण्या तुम्हाला अहो काय ते बोलतो? फुटाणे असूत, वाटाणे असून, ते फुटाण्याचे काही टर्पल असूत, ते काही असो, पण मी बोलल्याचे उत्तर द्या ना. हा, बोलण्याचं उत्तर देतो, पण एवढा बिलकुल. अभ्यास माझा पण नाही. मला जेवढं कळतंय तेवढं अहो मग बोलतोय. अभ्यास करायचा. तुम्ही जसं तुम्हाला त्या अमोल खुनेंच्या मुलाखतीबद्दल तुम्हाला अभ्यास आणि त्याचे प्रश्न उत्तर कळतात, मग त्याच्यावर अगोदर अभ्यासच करून मला फोन करायचा ना. अभ्यास काय केलाय. उत्तर द्यायची, आपल्याला काय प्रश्न येतील ऐका ना. समोरून, ते उत्तर घ्यायची, मग फोन करायचा मला. हो, त्याचा अभ्यास अगोदर 1-2 तास घेता, नंतर 2-3 बोलायला होता. नाही नाही, मग त्याचीच प्रश्न उत्तर घेऊन यायची माझ्याकडे तुम्ही. प्रश्न उत्तर सगळे हं, तुमच्याकडे हं, आहे का नाही? हं. आहे आणि का नाही? जरी अमोल खुने प्रश्न उत्तरावर जरी बोलत असला, तरी त्याच्या प्रश्नाची उत्तर द्या ना. हा, काय प्रश्न आहे त्याचा उत्तर दे तुम्ही. अहो सगळेच प्रश्न आहेत त्याचे. नार्को सांगा. टेस्टचं काय झालं? नार्को त्याच्यावर टेस्ट. आरोप लावलेले पुरावे काय झालं? कुठं हो. सिद्ध झाला? त्याने ऐका ना. हत्येचा हो. कट रचलाय, त्याचं काय झालं? कुठे आहेत ते पुरावे? हत्येचा कट रचलाय त्याचं काय झालं? हा, कुठे आहेत ते पुरावे? कुठे आहेत ते पुरावे? हा हा, बरोबर आहे ना कुणाकडे आहेत ते तुमचं. पुरावे? हा, हा, हत्येचा कट रचलाय. हो. नार्को टेस्टला कोण तयार आहे? नार्को टेस्ट सोडावं, तुमच्याकडे पुरावे आहेत म्हणले ना तुम्ही, व्हिडिओ आहेत त्याचे. कुठे आहेत ते हो, व्हिडिओ ते बरोबर आहे. बोललेला? ऐका ना, पाटलाला मी तयार करतो, जिम्मेदारी मी घेतो, पण तुम्ही धनंजय मुंडेची जिम्मेदारी घेता का? अहो तो फार दूरचा मुद्दा आहे. नाही. तो तुमच्या माझ्या तयार करण्याने होणार नाही. त्याला न्यायालयात जावं लागतं. हो, तर मग विषय तिथंच येईल. हा, मी काय म्हणतो अगोदर त्याचं विषय उत्तर द्या. येऊन थांब- अमोल ऐका, खुनेला, हॅलो. ऐका, ऐका, अमोल ऐका, खुनेला हॅलो. ज्या पुराव्याने विषय येऊन पुढे हा, थांबतो. पाटील काय एवढा चिल्लर आहे का अमोल खुनेसाठी नार्को टेस्टला तयार व्हायला? अहो मग धनंजय मुंडेला हेच तयार आम्ही करा. म्हणतोय ना मग. धनंजय मुंडेला तयार करा. अरे तुम्ही पुरावे द्या ना. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हत्याच्या कट कोण? रचल्याचे? अरे अमोल बाबा, खुनेकडं, अमोल खुनेचे काय काय पुरावे आहेत म्हणतोय? ते सांगा ना लोकांना. पाटलांनी आरोप केलेत ना. कोणते आरोप केलेत? करा ना तुम्ही सिद्ध नाही म्हणून. कोणते आरोप पाटलांनी केलेत? आरोप केलेत ना, धनंजय मुंडेंनी काय? कट रचला. कटरातला सांगा ना. ते चार्जशीट पोलिसांना काय सांगितलं नाही अमोल खुनेनी? मग तयार व्हा. तयारीचा संबंध नाही. पाटील कुठली केस पुराव्याशिवाय स्टँड होत नाही. अमोल खुने जामीन होऊन चार्जशीट दाखल आहे. काय पुरावे सापडले सांगा ना त्याच्यामध्ये. त्याविषयी काय बोलता तुम्ही? म्हणला ना काय कुठं नार्को टेस्ट वगैरे, तर पाटलांनी आरोप केलाय, करा सिद्ध. धनंजय अहो मुंडे मी करा म्हणा. पाटलाकडे नाही, पाटलांनी सिद्ध करायचंय अमोल खुनेनी. हे पुरावे माझ्याकडे आहेत, हे दाखवायचे पोलिसांना. नाही कुठे आहेत ते पुरावे मग? एवढे चिल्लर आहे का ते अमोल खुने धोडक्यासाठी उभा राहायला? आणि मग एवढे चिल्लर आहेत तर मग कशाला त्याच्या नादी लागता? कोणाच्या? त्यांनी बोललेलं कशाला त्याला वाईट वाटतं तुम्हाला? तुमचं महाराष्ट्र न्यूज चॅनल मला काय म्हणायचं आहे, अमोल खुने तुमच्यासाठी चिल्लर आहे ना, तर त्याचं बोललेलं तुम्हाला एवढं वाईट का वाटतं त्याचं? वाटण्याचा विषयच नाही. मग तुम्ही कशाला? म्हणता ना की बाबा तुम्ही एवढं काय आदळआपट करून घेताय अमोल खुनेने बोलल्यावर? माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना मी तयार करतो, तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना अहो तयार तो करा. माझ्या हातातला काय विषय बोलतोय? नाही, तो न्यायालयाचा विषय आहे. तुम्ही कुणी तयार झालं आणि काय नाही झालं तर बरोबर. न्यायालय ठरवणार त्याला. तुम्ही मला कसे प्रश्न विचारता? अमोल खुनेच्या प्रश्नाची उत्तर द्या. बिलकुल. आणि द्या ना मग उत्तर द्या ना. तुम्ही त्यासाठीच फोन केलाय ना. धनंजय मुंडेला तुम्ही त्यासाठीच फोन केलाय ना. तुम्ही त्यासाठीच फोन केलाय ना. पाटलाच्या प्रश्नाचे उत्तर धनंजय मुंडेला पाटलांनी उत्तर द्यायचे. त्यांच्यावर आरोप लावलेले पुरावेत ना. त्यांनी सांगितलं एफआयआर मध्ये काय लिहिलंय, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि सगळे व्हिडिओ. कुठे आहेत ते व्हिडिओ? आरोप करतात धनंजय मुंडेवर, त्याचे उत्तर अहो कोण ते द्या? सोडून देते धनंजय मुंडे. मला माहित नाही धनंजय मुंडे कोण आहे. मी ओळखत नाही धनंजय मुंडेला. ऐका तुम्ही, मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही ते पुरावे दाखल करा. जे एफआयआर मध्ये लिहिलं की आमच्यामध्ये अमोल खुनेनी बोलला, व्हिडिओ मध्ये त्यांनी कबूल केलं, ते व्हिडिओ आमच्या कुठे आहेत ते व्हिडिओ? हॅलो, अमोल कुठे आहेत ते व्हिडिओ? झाला. अमोल खुनेचा विषय डिलीट झाला, पण पाटील 2-3 वर्ष झालं जे आरोप करते धनंजय मुंडेवर, शब्दाला त्याचा बगल स्पष्टीकरण द्या. अजिबात शब्दाला बगल देऊ नका. तुम्ही अमोल खुनेच्या मुद्द्यावर तुम्ही फोन केलाय ना मला. अमोल खुनेंनी जे काय आरोप केलेले आहेत अमोल खुनेंवर, त्याचे व्हिडिओ द्या ना. एफआयआर मध्ये तुम्ही कचकचित लिहिलंय, ज्याच्यामध्ये गंगाधर काळकुटे तक्रारदार आहेत आणि तिथला एक वाघ नावाचा एक PSI आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलं की आमच्याकडे व्हिडिओ आहेत, त्यांनी कबूल केलं, आम्ही कट रचला. मग कुठे ते व्हिडिओ? अरे बाबा, मी काय बोलतोय ते लक्षात आलं का? हा, तुम्हाला काय पाहिजे?
व्हिडिओ पाहिजे, ते पुरावे द्या ना. तुम्ही म्हणले ना पुरावे कुठे तुमच्याकडे, अमोल खुनेकडे पुरावे आहेत का, अमोल खुने असं बोलतो तसं बोलतो, पुरावे आहेत का? आहेत का? द्या ना पुरावे मग ते. द्या अमोल खुनेने पुरावे. अमोल खुने कशाला देणार? अमोल खुने काय त्यांनी कट रचलाय काय? नाही अमोल खुने फुकट नाही रचला, पण पाटला विषयी नाही का त्याच्याकडे पुरावे? हम्म. एवढी जमीन घेतली, तेवढे कोणते? मोबाईल घेतले, कुठं काय घेतलं, दे म्हणा पुरावे. अहो त्याची चौकशी व्हावी म्हणतो ना तो. हा चौकशी व्हावी म्हणतो ना तो. हा, मी चौकशी व्हावी म्हणतो, बरोबर आहे का नाही? हम्म. मग तशीच पाटलांनी चौकशी धनंजय मुंडेची व्हावी, ही बरोबर आहे का नाही? हो. मागणी केली, हो. मग त्याविषयी का बोलत नाही? मग होईल ना, मग त्याची मागणी, ती मागणी केली ना त्यांनी, सगळ्यांचीच व्हायला तू पाहिजे. ते का बोलत नाही? हा. संग्राम धनवे, तू ते का बोलत नाही? नाही मी बोलतो ना होईल म्हणून. कधी मागणी व्हायला पाहिजे, आमचं म्हणणं आहे. मी माझ्या प्रत्येक रिपोर्ट मध्ये म्हटलोय, ज्या काही गोष्टी आहेत ते कायदेशीर पद्धतीने तपासणी व्हायला पाहिजे. ज्यांना कोणाला कायदेशीर सजा लागेल ते लागेल, ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी प्रत्येक माझ्या रिपोर्ट मध्ये म्हणतो. आमचं बी म्हणणं तेच आहे, पण जे पाटलांनी मागणी केली त्याचा फॉलोअप घे ना. काय जे मागणी नाही केली ते पाटलांनी? काय मागणी केली पाटलांनी? बाबा धनंजय मुंडे आरोपी आहे, डायरेक्ट मागणी केली. हा, हम्म. यात फॉलोअप आहे. धनंजय मुंडेला कधी प्रश्न जाऊन विचारला मग ते मुंबईमध्ये? पोलिसांनी दाखल केली पाहिजे, पोलिसांनी शोधलं पाहिजे ते कोण आरोपीत कोण नाहीयेत. अरे बाबा, तू पत्रकार आहे, समोरासमोर जा, त्याला विचार. धनंजय पाटील हा प्रश्न विचारतात, याचं उत्तर द्या. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ना, कोणी? धनंजय मुंडेनी. तुम्ही होते का तिथं पत्रकार परिषद? मी होतो, दोन्ही पत्रकार परिषदेला होतो मी. तुमचा काय प्रश्न आहे त्यांना? कोणाला? माझा प्रश्न असला म्हणजे काय? माझा प्रश्न जर त्यांना विचारला दुसऱ्यानी, मी पण तो प्रश्न विचारू काय? काय प्रश्न उपस्थित होते? सगळेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. जे माझे प्रश्न होते ते सगळे इतरांनी विचारले. विचारा, महाराष्ट्र न्यूज चॅनलचा वैयक्तिक प्रश्न विचारा. अरे बाबा, माझा प्रश्न जर इतर दुसऱ्या पत्रकाराने विचारला तर तो पत्रकाराने मी दुसरा प्रश्न तोच कसा विचारू त्यांना? हो, पत्रकार, दुसरे पत्रकार बाकीच्या गोष्टीत पडत नाहीत, फक्त एकटाच संग्राम धनवे हा इतर मी गोष्टीत काय पडतो. म्हणतो, दुसऱ्या बरोबर आहे पत्रकाराचा का? मला जे प्रश्न विचारायचे धनंजय मुंडेंना, ते प्रश्न दुसऱ्या पत्रकाराने विचारल्यानंतर मी तोच प्रश्न कसा काय विचारू? नाही मग? बाकीचे पत्रकार जरांगे मग पाटील कशाला विचारू? मी कशाला विचारू दुसरा तोच प्रश्न? मग सगळे प्रश्न विचारून झालेत ना. नाही हे चुकीचं आहे. हम्म. हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतः जाऊन धनंजय मुंडे साहेब असं म्हणा की बाबा हा जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केला, याचं उत्तर अरे काय? बाबा, त्याचे उत्तर अनेक वेळा देऊन झालेत ना. कोणी दिले? पुन्हा पुन्हा तेच त्यांनी धनंजय मुंडेंनी दिलेत ना. करा परिस्थिती. कसे प्रसिद्ध अर्थ काय कुठून येतात तुम्ही मला काही कळत नाही. अहो सगळे त्याच बातम्यात ना, 2 वर्ष झालं. हा मग काय आहे तर? चुकीचं आहे. सगळे त्याच बातम्यात ना. बर मग काय आणखी? मग काय आणखी काय? हा, ठेवून दे मग आता. ठेवून काय? माघार घेतल्यासारखं करू नका. काय म्हणले? काय म्हणतोय मी, धनंजय मुंडेला तुम्ही प्रश्न विचारा. काय नाही देऊ गिरू नका. काय तुम्हाला मुद्द्याचं बोलायचं असेल तर बोला, नाही तर फोन ठेवून द्या. जाऊ दे, ठेवा. चला ठीक आहे. हा, ठेवून ओके. द्या.